चला आज ऑल इन वन चटणी बनवूया। 1 कप भरून शेंगदाणे घेतले, मिनिटभर भाजून घ्यायचे। त्यानंतर ओलं किंवा सुकं खोबरं घ्या अर्धी वाटी, ते सुद्धा भाजून घ्या। त्यामध्ये 2 तुकडे आल्याचे, 5-6 हिरव्या मिरच्या टाकल्या, ते सुद्धा मिनिटभर भाजून घ्या आणि काढून घ्या। इथे तुम्ही 2 चमचे डाळ्या पण टाकू शकता। मिक्सरच्या भांड्यात टाका। 5-7 कढीपत्त्याची पाने, मूठभर कोथिंबीर, 5-6 पुदिन्याची पाने, 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं। यामध्ये आता 1 चमचा दही टाकायची आणि गरजेनुसार पाणी टाकून आपली चटणी छान बारीक करून घ्यायची। बघा तयारच झाली आता आपली छान चटणी। आता चटणीला तडका मारून घेऊया। तडका पॅनमध्ये आता 1 चमचा तेल टाकलेला आहे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे तडतडले की यामध्ये लाल किंवा कोरड्या मिरच्या टाकायच्या। त्यानंतर कढीपत्त्याची पाने टाका आणि आपली चटणीवर तडका मारून घ्या। आप्पे, इडली, डोस्याबरोबर खा।